नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. आज आपण स्वामींचे 11 गुरुवार का करावे, कसे करावे हे जाणून घेऊया. संकल्पयुक्त सेवेने तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण स्वामींचे 11 गुरुवार का करावे, कसे करावे हे जाणून घेऊया. अधिक वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण स्वामींचे 11 गुरुवार का करावेत. बघा, तुमचे खूप दिवसाचे काम रखडलेले आहे. तुमच्या मनात कोणतीही एक इच्छा आहे, पण ती खूप दिवसापासून ती पूर्ण झालेली नाही. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न आहेत, तर ते मार्गी लागण्यासाठी आपण बघा, कोणी काय सांगितले की ह्याने ही सेवा केली त्याचे ते काम झाले, त्याने ती सेवा केली त्याचे ते काम झाले, म्हणून आपण सांगल ती सेवा आपण करत असतो. पण बघा, आपण कधी विचार केलाय का, आपण जर सगळ्या देवांच्या सगळं सेवा करत राहिलो तर आपले काम होईल का? हे बघा, कोणताच देव कोणाचेच वाईट करत नाही. वाईट होतं ते आपल्या कर्माने. त्यासाठी थोडा संयम लागतो. स्वामी महाराजांवर विश्वास लागतो. तुम्ही जर ते संयमाने तुम्ही तुमचे काम केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे, पण थोडा वेळ लागेल. बघा, आता महाराजांचे 11 गुरुवार का करावे मी तुम्हाला सांगितलं. तुमचे जर रखडलेले काम असेल, तुमच्या मनात कोणती इच्छा असेल, इच्छापूर्तीसाठी तुम्ही 11 गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता. आता 11 गुरुवारचे व्रत कसे करावे बघा, त्याआधी गुरुवारचे व्रत करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे. म्हणजे बघा, आता गुरुवारी तुम्ही सुरुवात केली, उद्याच्या गुरुवारपासून जर तुम्ही सुरुवात केली तर कोणत्याही गुरुवारी तुम्हाला सुरुवात करायची आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. तुम्हाला वेगळी पूजा मांडायची असेल तर तुम्ही पूजा मांडणी वेगळी करू शकता, किंवा जर तुमच्याकडे जागा उपलब्ध नसेल, म्हणजे छोटंसं देवघर असेल, तर तुम्ही देवघरातच 11 गुरुवारचे व्रत केले तरी सुद्धा चालेल. सगळ्यात आधी बघा, स्वामी महाराजांना मनातील भाव आवडतात, म्हणजे तुम्ही मनापासून केलेली सेवा आवडते. ह्याने हे केलं म्हणून त्याचं काम झालं, त्याने ते केलं म्हणून त्याचं ते काम झालं, तसं काहीही नसतं. तुमची श्रद्धा महत्वाची असते. महाराजांवर जर तुम्ही विश्वास ठेवला, विश्वासाने जर तुम्ही त्यांची सेवा केली तर तुमचं काम, अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जाणार आहेत. तुमचं काम अगदी सहजरित्या होऊन जाणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, गुरुवारी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तुम्ही जर सकाळची सेवा करणार असाल तर स्वामी महाराजांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या. अभिषेक घालण्यासाठी जर तुमच्याकडे काहीच नसेल तर स्वच्छ पाण्याने महाराजांना स्नान घाला, म्हणजेच अभिषेक घाला. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून हिना अत्तर लावून घ्या. अष्टगंध लावा, धूप दीप लावा आणि स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं तुम्हाला 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, सर्वप्रथम बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे. बघा, काही लोक खालीच बसतात जमिनीवर. थेट जमिनीवर तुम्ही बसू नका. बसायला आसन घ्या. आसन टाकल्यानंतर आधी आसनच्या पाया पडून घ्या. त्यानंतर तुम्हाला खाली बसायचं आहे. बसल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर बघा, दिवा सुद्धा खाली ठेवायचा नाही. एखादी प्लेट, डिश काहीतरी दिव्याच्या खाली तुम्हाला ठेवायचं आहे. डिश ठेवल्यानंतर डिशमध्ये तुम्हाला थोडेसे अखंड अक्षदा ठेवायचे आहेत. अक्षदा ठेवल्यानंतर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्या कपाळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बघा, कोणतीही सेवा तुम्ही करताना जर तुम्ही दिवा लावून जर ती सेवा केली तर ती लवकर देवांपर्यंत पोचते असं म्हणतात. म्हणजेच काय, तर आपण अग्नीच्या साक्षीने आपण केलेली सेवा देवांपर्यंत लवकर पोचते आणि त्याचं फळ आपल्याला पटकन मिळून जातं. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर बघा, संकल्प कसा करावा आणि का करावा. संकल्पयुक्त सेवेने जर तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळतं. आणि कसा करावा बघा, तुमचा उजवा हात घ्यायचा आहे. उजव्या हातात 1-2 चमचे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यात तुम्हाला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. एखादं फूल असेल तर फूल घ्या. त्यानंतर महाराजांना तुमचं पूर्ण नाव सांगून घ्या आणि तुमचं गोत्र सांगा. तुम्हाला जर गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरी सुद्धा चालेल. तुमचं नाव सांगितल्यानंतर मी काश्यप गोत्राचे आहे असं म्हणायचं आहे. आणि तुमची जी कोणती अडचण आहे, तुमची संकट आहे, तुमच्या इच्छा पुऱ्या आहेत त्या तुम्ही महाराजांना सांगा की स्वामी महाराज, मी अमुक अमुक कामासाठी मी ही 11 गुरुवारचे व्रत मी करत आहे, तर तुम्ही माझ्याकडने हे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, म्हणजे पार पाडून घ्या असं महाराजांना सांगायचं आहे. त्यानंतर ते पाणी एका
डिशीत तुम्हाला सोडायचं आहे आणि ते पाणी तुळशी मातेला न घालता कोणत्याही फळझाडाला किंवा फुलझाडाला तुम्हाला घालून घ्यायचं आहे. असं केल्यानंतर तुम्हाला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. पण त्याआधी तुमच्या देवघरातील देवांचे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. त्याचबरोबर घरात तुमचे मिस्टर असतील, सासू सासरे असतील किंवा आई वडील असतील त्यांचेसुद्धा तुम्हाला म्हणजे मोठ्यांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि नंतर तुम्हाला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. 1 ते 21 अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामींचे 11 माळी तुम्हाला जप करायचे आहेत. जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ केली तरी सुद्धा चालेल. आता बघा प्रत्येक जण सांगतात की 11 माळीच करा. हो बरोबर आहे, 11च माळी करा. पण तुम्ही जॉबला असताल किंवा कुठे कामाला असताल किंवा घरात तुमच्या लहान मुले असतील, तुम्हाला ते करू देत नसतील तर तुम्ही 1 माळ केली तरी चालेल. शेवटी बघा स्वामी महाराजांना मनापासून केलेली सेवा त्यांना खूप आवडते. बघा तुम्ही एकदा जरी त्यांना हाक मारली मनापासून तरी सुद्धा ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि बघा आपण ज्या सेवा करतो त्याचा सर्व हिशोब स्वामी महाराजांकडे असतो. वेळ आली की ते आपल्याला भरभरून देतात. फक्त तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही विश्वासाने जर ही सेवा केली तर तुम्हाला त्याचं अखंड फळ मिळणार म्हणजे मिळणार. काही लोकांना सेवा चालू केल्यानंतर बघा कुणाला दुसऱ्या तर कुणाला तिसऱ्याच गुरुवारी त्याचं फळ मिळतं. पण काहींचं 11 पूर्ण झालं तरी सुद्धा मिळत नाही. पण बघा तुमचे जर सेवा चालू असताना 3ऱ्या-4थ्या गुरुवारी जर तुमचं काम झालं तर तुम्ही ते गुरुवार तिथे सोडायचे नाही. तुम्हाला संपूर्ण 11 गुरुवार ते करायचे आहे. आणि जर कुणाचे 11 पूर्ण होऊन सुद्धा जर काम झालं नसेल तर थोडा वेळ लागेल. पण बघा महाराजांवर तुमचा विश्वास असेल तर तुमचं काम 100% पूर्ण होणार. फक्त थोडा वेळ लागेल. बघा आता वेळ का लागतो हेही तुम्हाला सांगते. जर तुमचं मागील कर्म दूषित असेल तर तुम्हाला तुमचं फळ मिळायला थोडा वेळ लागू शकतो. आणि स्वामी महाराज आपल्याकडून भरभरून सेवा करून घेतात आणि तसाच भरभरून आशीर्वाद सुद्धा आपल्याला देतात. द्यायला लागले की आपल्याला घेता येत नाही. बघा अपेक्षेपेक्षा जास्त महाराज आपल्याला देत असतात. आणि बघा काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे फक्त स्वामी महाराजांना माहीत असतं, हे आपल्याला माहीत नसतं. आपण अगदी उतावळे होतो की बघा आम्ही सेवा करतो तर सुद्धा आम्हाला फळ मिळत नाही. अहो कसं मिळेल. आपण थोडंसं काय करतो आणि एकदम गाव बोबटा करतो की आम्ही ही सेवा केली, आम्ही ती सेवा केली, आमचं हे काम झालं, आमचं ते काम झालं. असं करू नका. तुमचं पूर्ण गुरुवार होईपर्यंत, तुमचं काम होईपर्यंत तुम्ही कोणालाही काहीही सांगू नका. बघा महाराजांना आवडत नाही की आम्ही हे केलं ते केलं असं दुसऱ्यांना सांगायला. हा ठीक आहे, तुमचा अनुभव आल्यानंतर तुम्ही इतरांना सांगू शकता आणि त्यांना ही सेवा सुद्धा करायला सांगू शकता. पण तुम्ही आधीच गाव कालवा करू नका. ह्याने तुमची कामं सक्सेस होणार नाहीत. तुम्ही जे करताय कशासाठी करताय हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या महाराजांना, 2च माणसांना फक्त माहिती पाहिजे. तुम्ही जर आधीच कालवा केला आणि ह्या सेवेला बसता तर तुमचं काम सक्सेस होणार नाही. त्यामुळे थोडा धीर धरा, थोडा संयम ठेवा. एक दिवस तुमचा नक्की येईल आणि तुम्हाला महाराज नक्की फळ देतील. आता बघा 11 गुरुवार झाल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं. बघा तुम्ही 5 मुलं जेवू घालू शकता किंवा एखादी सवाशीण जेवू घालू शकता. तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही केंद्रात जाऊन तिथं सुद्धा अन्नदान करू शकता किंवा तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. बघा महाराज खूप प्रेमळ आहेत, खूप दयाळू आहेत. अगदी छोट्या सेवेने सुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होतात. फक्त तुमची इच्छा जबरदस्त पाहिजे, म्हणजे महाराजांवर तितका विश्वास पाहिजे आणि तुम्ही जे काम करताय ते चांगलं पाहिजे. उगाच जर आपण दुसऱ्यासाठी वाईट चित्तत असो किंवा मनन करत असो दुसऱ्याविषयी, दुसऱ्याचं वाईट झालेलं आपल्याला आवडत असेल तर महाराज तुम्हाला फळ देणार नाहीत. तर तसा विचार करू नका. तुम्ही जे करताय ते चांगल्यासाठीच करा. महाराज तुम्हाला सुद्धा नक्की चांगलं फळ देतील. तर अगदी साधी आणि सोपी ही सेवा आहे बघा. फार काही त्याचं एवढं वेगळं काही करण्याची गरज नाही. तर जोपर्यंत तुमचा 11 गुरुवार चालू आहे तोपर्यंत तुम्हाला, जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही 11 गुरुवार करायचं नाहीत, कडकडीत वर्ज्य. बाकी काहीही नेम नाहीत. जर तुम्हाला सुतक आलं असेल तर सेवा तुम्हाला थांबवावं लागेल. महिलांना जर मासिक धर्म आला असेल तर तो गुरुवार तुम्हाला धरायचा आहे, फक्त त्यात ॲड करायचा नाही. बस, नियम दुसरे काहीही नाहीत. तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.